अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन आणि नियोजन. राष्ट्रप्रती समर्पित हे राष्ट्रगीत फायनल मॅच पूर्वी ज्यात वाजवण्यात आलं. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी तियेच्या कामी पडोदय माझा नमामी नमामी. या प्रेमातून आणि मातीच्या प्रेमातून हा जो खेळ या ठिकाणी आयोजित केलेला आहे, असाच खेळाडू वृत्तीचं आणि एकजुटीचं दर्शन आपणा खेळाडूंकडून इथं अभिप्रेत आहे. तसंही क्रिकेट इज अ जेंटलमन्स गेम असं म्हणतात, त्यामुळं फायनल मॅचमध्ये कुठलाही काळेमा लागेल आपल्याला अशा पद्धतीने खेळ कोणी होऊ देणार नाही. पेनल्टी जर कोणी कोणावर अर्वाच्य भाषेमध्ये शब्दांचा वापर झाला तर समोरील टीमला 5 गुणांचा बोनस मिळेल. अर्थात आपल्या टीमला 5 गुणांची पेनल्टी पडेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपणास विनंती, आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. फायनल मॅच सुमित शिंदे and Shubham Shinde won the toss and chose to field first. 3 पंचांचा निर्देश आलेला आहे की 3 षटकांचा सामना झाल्यानंतर दोन्ही इनिंगमध्ये पाणी ग्राउंडमध्ये येईल, त्याच्या पूर्वी आणि तदनंतर पाणी आणलं जाणार नाही, याची दोन्ही षटकांतील कर्णधारांनी नोंद घ्यावी. षटकांचा सामना हा आणि कोणताही खेळाडू सबस्टिट्यूट करता येणार नाही. फर्स्ट अँड लास्ट डिसिजन बोला. पंच कृपया कळवावं की किती षटकांचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे. 6 षटकांचा हा सामना ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत असतो. 140 देशांमध्ये जे काय लाईव्ह प्रक्षेपण चालू असेल त्या ठिकाणी प्रत्येक देशातला एक जण जरी पाहत असेल तरी तो हेच अपेक्षा बाळगत असेल की हा मोमेंट कधी येतोय. या 6 षटकांच्या सामन्यासाठी सरासरी 36 ते 38 मिनिटांचा कालावधी लागतो. ही 36 ते 38 मिनिट डोळ्यांमध्ये साठवून ठेवावीत, इतकी प्रलोभनीय असणार आहेत. पंच आणि दोन्ही बॅट्समन, पत्रकार, स्टार फायटर्स, संघमालक आणि कर्णधार जगन्नाथ ढवळे, आपणास विनंती कृपया लवकरात लवकर पाठवून द्या दोन्ही. आणि दोन्हींनी एक काळजी घ्यायची, आपल्या गाव पातळीच्या स्पर्धा आहेत. बोला की सर. जल्लोष झालाच पाहिजे. जो काही तुमचा जल्लोष असेल, जो धिंगाणा झाला पाहिजे, बिंदास होऊ द्या. अट एवढीच राहील, अट नाही म्हणता येणार परंतु विनंती एवढीच राहील, जेव्हा चेंडू टाकला जात असेल त्यावेळी कृपया कोणी ओरडू नका. दोन्ही टीम्स आपल्याच आहेत. सर्व खेळाडू 11-22 आणि राखीवसह सगळे खेळाडू हे वाडे बोलायचे आहेत. त्यामुळं कोणाचंही डॉमिनेशन या ठिकाणी होणार नाही, याची आपण काळजी घेऊयात प्रेक्षक म्हणून. बाकी जल्लोष झालाच पाहिजे. चॅम्पियन्स ट्रॉफी सन 2021-2022 पूर्व हवेलीचे, आता पूर्व हवेलीचेच नव्हे तर लोकांच्या मनामनातील नेते मान्य अण्णासाहेब तथा पंढरनाथ तुकाराम पठारे, छत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त अण्णासाहेब पठारे, 3 विविध पक्षांच्या सर्वानुमते देण्यात आलेलं हे जीवन गौरव पुरस्कार अण्णांच्या, आपल्या सर्वांच्या अण्णांच्या 74व्या अभिष्ट चिंतनानिमित्त हे सामने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आणि त्याचा
सलग 3 दिवस अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेला आयोजनाचा हा अट्टहास. आणि दरम्यान पहिला चेंडू अशोक खांडेकरने खेळलेला. यावर एक चोरटी धाव, त्यानंतर दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी विशालने केलेला ट्राय, परंतु तिकडून आलेला नकार. त्यानंतर या दोनच धावांवरती समाधान मानावं लागलेलं आहे पहिल्या चेंडूत. नाव कॉमेंटेटर चेंज. आपण पाहिलं, धन्यवाद पवार सर. मित्रांनो, देणार आणि देत जावं, घेणार आणि घेत जावं असं म्हणलं जातं. या स्पर्धेसाठी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा संध्याताई संपत बोर यांनी मात्र आयोजकांसाठी ट्रॉफ्या बाल केल्यात. त्यांचं मी सरसे असं स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. फायनल डे रंगलेला रंगरंग सोहळा अर्थात चॅम्पियन ट्रॉफी नाथखुळा सन 2021-2022. रोहित जो गोलंदाजी मार्कवर, अशोक चेंडूला मात्र योग्य दिशा आहे. दापलकाव धावसंख्या आकार घेते आहे. तब्बल 3 धावा. तिसरा दिवस. आमच्या समेत आमचे पवार सर आहे. आपण पाहिलं मित्रांनो, मंगेश दादा ढवळे आणि मारुती बापू यांना मी ढवळे यांना लाख लाख शुभेच्छा देईन. चांगलं आयोजन आहे. तुम्हाला तुमच्या सर्व ग्रामस्थांनी एक साथ दिलेली आहे, म्हणून ते एवढं मोठं रोपटं उभं राहिलेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल आहे. आज जर पाहिलं, आमचे विशाल एक सुंदर चेंडू, 3 धावा. आज की शाम किसी के नाम. मित्रांनो, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. एकमेकाला साथ देत चला, तेव्हा असे कार्यक्रम उभे राहतात. हो विशाल भैया, आर्य पार केलाय वार. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. दापलकाव धावसंख्या आकार घेते. 9 धावा बिनबाद. पत्रकार स्टार फायटर्स विजयराव लोखंडे आणि दुसरी का आपण जर पाहिलं, सुमित दादा शिंदे, सचिन दादा शिंदे आणि शुभम शिंदे यांचा असणारा संघ आहे. आपल्याला माहिती आहे, ह्या मैदानावरती अनेक बक्षिसांची लयलूट. माननीय श्री वाईट खराब 10 धावा. प्रदीप बाळाशेठ शिंदे असतील. त्यानंतर आपण पाहिलं, आमचे पत्रकार विजयराव लोखंडे असतील, आमचे थोरात भाऊ असतील, संतोष शेठ असेल. त्यानंतर आपण जर पाहिलं, वाईट चेंडू आहे आणि धापलकाव धावसंख्या जर पाहिलं 11 धावा पूर्ण आहे. शेवटची लढत आहे. $18,000 प्रथम क्रमांक माननीय श्री नो बॉल प्रदीपजी शिंदे आणि नो बॉल. धापलकाव धावसंख्या 12. फ्री हिट संधी आलेली आहे. रोहित आपण जर पाहिलं, काहीसे खराब गोलंदाजी करतोय. भरलेलं पूर्ण क्षमतेनं मैदान आपण जो पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून, तुम्ही ह्या स्पर्धेचा आनंद घेतात. आज आपण बा ज्या माणसं मी आहे ना, हा शब्द काफी आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांक 15,001 रुपया माननीय श्री युवा नेते अभिषेक शिवाजी बोर. पहिले षटक संपले, 12 धावा आहे आणि 12 धावा 12,001 रुपया माननीय श्री राहुल शेठ रिकामे. 9,000 गणेश श्याम गावडे पाटील.
12 धावा 12. आपण पहा संघाचे कर्णधार संघ नायक शुभम शिंदे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून शुभम चढवलेला हल्ला आणि चेंडू पहा. नो बॉल नो बॉल आणि षटकार. नो बॉल आणि षटकार. 19 धावा दापलकाव फ्री हिट आहे. एकोणीस धावा फ्री हिट. आपण पहा हाईटचा नो बॉल दिला गेलेला आहे. एकोणीस धावा. आमचे स्वप्नील काकडे अर्थात भैया काकडे जे मुख्य पंच आहे ते पहा फुटत पते चेंडू पुन्हा एकदा चेंडू षटकार. आपण पहा बिली स्टाईल अँड स्वप्नील भैया काकडे 25 धावा. पंचवीस धावा इथे मात्र पूर्ण केले गेलेले आहे. षटक क्रमांक मार्गस्थ होतोय. आपण जे पाहिलं शुभम शिंदेच्या रूपामध्ये दुसरा आहे. 6 षटकांची लढत आहे. शुभम शिंदे या खेळाडू विषयी जर पवार सर यांचे 500 रुपये जर षटकार मारला तर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र कलेक्ट केला. 26 धावा आहे. क्रिकेटची कहाणी लेग बायची धाव 26 धावा. शेवटचा दिवस आहे. तोबा गर्दी आहे. गाव चॅम्पियन वा काय फटका असेल सुंदर पद्धतीचा. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे. 27 धावा धापलकाव. कलाकाराचे गाव कलाकाराला ठाव जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे. सबसे बडा गुरुमंत्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं वाईट खराब स्क्वेअर. 28 धावा पूर्ण. विश्वंभर मान्य श्री युवा नेते गणेश शिंदे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा पुकार केला गेलेला आहे. ते 2 धाव मात्र ज्या घेतल्या जातात आणि 2 धावेनंतर आपण पाहतोय धावपलकाव धावसंख्या इति मात्र 30 धावा. षटक दुसरं चालू. आपण पाहिलं समोरचा संघ जाणून काढू शुभम शिंदे अँड कंपनी जर पाहिला हा 1 लाखात देखणा संघ आहे. वाईट पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. मान्य श्री सतीश मामा भोर, मान्य श्री पैलवान गणेश भाऊ चौधरी,
यांचं आगमन होते, त्यांचं सरसे स्वागत. चेंडूला दिशा पॉइंट क्षेत्र. दोन षटकांचा खेळ संपला. 32 धावा बनवले गेलेले आहे. दरम्यान या एका अवांतर धाव्यानंतर संघाची धावसंख्या पोचली ती 33 वर. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 32 आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, त्यावर निघालेली एक सिंगल धाव. तितकीच उत्कृष्ट फिल्डिंग म्हणावी लागेल ती शुभमदादा शिंदे यांची. यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला आलेला आहे तो अशोक आणि स्ट्रायकर एंडला खेळतो आहे तो स्टार खेळाडू, आयकॉन खेळाडू विशाल कोलते. बॅटचा एज घेऊन चेंडू श्रेष्ठच्या पाठीमागं चूक, मिळालेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येथे केला जातो. फायनलचा थरार आपण येथे पाहतो. 2 धावा, 2 धावेनंतर 36 धावा आहे. रोहितच्या कोट्यातील आपण पाहिलं दुसरं षटक आहे. 2-2-1-1. अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन. शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील अंतिम सामना, तोबा गर्दी, बक्षिसांचा वर्षाव. अरे वाईट चेंडू आहे, वाईट. 37 धावा. मला काय बोलायचे. हॅलो. ज्यांच्या प्रेरणेने हे टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेले ते अण्णासाहेब पठारे आणि ज्यांच्या सौजन्याने या ठिकाणी ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार पाडते त्यासाठी अनेक दानशूर व्यक्तिमत्वांनी आपले बक्षिस दिलेले आहेत. अनावधानाने त्यांची नावं घेण्याची राहून गेलेली असतील कोणाची तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा खणखणीत षटकार, विशाल कोलते यांच्या बॅटमधून निघालेला षटकार. स्कोर सांगा. याबरोबर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 43. लिहून ठेवायच्यात तर ना. यासाठी मंडप सौजन्य सतीश मामा भोर, गणेश भाऊ चौधरी, अविशेठ गायकवाड. स्टेज सौजन्य वैभवदादा राजेंद्र शेठ पठारे, वाडेबोल्ला यांनी परिसरातील युवा नेते उद्योजक यांच्या वतीनं स्टेज सौजन्य, यूट्यूब ऑनलाईन स्कोरर सौजन्य नंदू शेठ भगवान भोर, राजेंद्र शेठ शिंदे ग्रामपंचायत सदस्य, अनिल चिंटू काका गावडे युवा नेते, अक्षय कुमार शेठ केसवड प्रोप्रायटर पासलकर लॉन्स. कुमार आणि याबरोबर हा चौकार 3 ओव्हर 48 धावा. ट्रॉफी सौजन्य श्री विद्याधर बापू गावडे माजी उपसरपंच वाडेबोल्लाई, मान्य श्री निळकंठ नाना केसवड संत तुकाराम शिक्षण संस्था चेअरमन योगेश शेठ गायकवाड ग्रामपंचायत सदस्य वाडेबोल्लाई, मान्य विजयाबा पायगुडे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच वाडेबोल्लाई, कुमार श्रेयस दिलीप पठारे युवा नेते,
आणि क्रिकेट किटसाठी दत्ताबा खोळे प्रसिद्ध गाडा मालक या सर्वांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आपलं सर्वांचं आभार. रोप व समालोचक सौजन्य श्री राहुल सुरेश शिंगळे उर्फ पंडित आकाश दादा दत्तात्रय भोर. आकाश दादा दत्तात्रय भोर आपल्याकडून अनेक वेळा कदाचित आपलं नाव घ्यायचं राहिलं त्याबद्दल क्षमस्व. त्यानंतर श्री अंकुश लक्ष्मण लांडगे उर्फ 52 वर्षांचे अण्णा वाडेबोलाईचे तेंडुलकर. अमोल रोहिदास कुंभार गुरुदत्त वीट कारखाना श्री जालिंदर दादासाहेब इंगळे आईसाहेब मोबाईल शॉपीचे प्रोप्रायटर बाळासाहेब बाबूराव केसवड माजी उपसरपंच विजय बाबूराव पायगुडे राजेंद्र चंद्रकांत गावडे वाडेबोल्लाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष. आपणा सर्वांचा आभार. याबरोबर बिलीबोर्डन स्टाईलने पंचांनी दिलेला तो षटकार खणखणीत झणझणीत षटकार विशालच्या बॅटमधून निघालेला षटकार. या 6 धावांनंतर संघाची एकूण धाव संख्या झालेली आहे ते 9 अर्धा डझन 54 धावा. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलेला आहे तो युवा गोलंदाज कामठे ओमकार कामठे. गणेश शेठ शिंदे आपलं सरचे स्वागत. आपण पाहतोय येथे धावा चेंडू सीमारेषे बाहेर घणाघाती चौकार 59 धावा. धावा. एकोणसाठ धावा धावाच्या बनवलं गेलेलं आहे. चौथं षटक चालू आहे. 6 षटकांची लढत आहे. हो पहा येते अशोक तुटून पडलाय चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर षटकार आणि आपलं का धाव संख्या 5. पासष्ट धावा 65 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. आपण पाहिलं विलास आणि अशोक ही जोडी अतिशय महत्वाची जोडी पत्रकार स्टार फायटर्स या संघाची. ते जर पाहिलं अतिशय सुंदर असा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगला डेड बॉल आहे. मानश्री पंढरनाथ तथा अण्णासाहेब तुकाराम पठारे साहेबांचं एस्ट्याच्या पाठीमागं सुंदर वाईट आणि धावफलकावर धाव संख्या 66 धावा. शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी सहासष्ट धावा धावफलकाव आहे. षटक आपण जर पाहिलं चौथं षटक हो आणि पाय त्या अशोक नावाचं वादळ डिप्सकर क्षेत्रामध्ये चेंडू काहीसं खराब क्षेत्ररक्षण करत असताना 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न
3 धाव पूर्ण करत असताना धावफलकावर बिनबाद 68. मुख्य पंच आपण भैया सर आहे, स्क्वेअर लेग पंच अक्षय सर. इथे पहा किती सुंदर प्रयत्न आहे, यश नाही आहे. 69 धावा आहे, एक चांगली धावसंख्या पाहायला भेटते. आणि बाबा तेवढ्याच पद्धतीचं सुरेख क्षेत्ररक्षण जे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये षटक संपलेत. 4 षटकांचा खेळ संपला. आणि ज्यांनी आपल्या वाणीने परिसरात आपली स्वतःची वेगळी अशी छाप सोडली ते आमच्या वाडेबोल्लाई प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष माननीय मल्हारी बापू. नाही इथं सगळं ओके. मल्हारी बापू गावडे आपलं या ठिकाणी कॉमेंट्री साठी सरचे स्वागत. बघूया पुढचा बॉल खांडेकरने सुंदर असा पद्धतीने टोलवला आहे. तेवढ्यात प्रतिष्ठित त्या ठिकाणी फिल्डिंग पण सुंदर झालेले, त्यावरती फक्त 1 धाव मिळालेली आहे. स्ट्राईकला जातो विशाल खोलते, वाडेगावचे सपुत्र. 70 धावसंख्या 70 झालेले आहेत. 5वी ओव्हर चालू आहे, 5व्या ओव्हरचा दुसरा चेंडू असेल माझ्या मते. सुंदर असा टोलवलेला चेंडू बघूया सीमा पार होतोय का, त्याच्यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. ओमकार कामट्याचं सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं, त्यावरती जे विशालने सुंदर असा फटका मारला. 4 धावेच्या दिशेने होतो, तितकेच कामट्याने सुंदर अशी फिल्डिंग केली. बोला. त्याच्यावरती सुंदर असा बघूया पुढचा बॉल. सुंदर असा हवेत टोलवलेला बॉल माझ्या मते तो 6 अंपायरचा इशारा. अजून काय 6 रन. या ठिकाणी संघाची धावसंख्या 70 झालेली, तो आता 77. सुंदर असा हवेत फटका मारला आणि प्रेक्षकाचं पारणं फेडलं. अहो देऊन टाकू, एवढं काय चालेल ना. बाचा आमचा आहे, बाचा आमचा आहे, रक्त आमचं आहे आणि बॅट पण आमची आहे. खांडेकरने आता जो हवेमध्ये चेंडू टोलवला आणि अंपायरचा इशारा, असा 6 रन मिळालेत. असे 77 रन संघाचे झालेत. बघूया पुढचा सुंदर असा बॉल आणि बीट झालेत खांडेकर. त्याच प्रकारची बॉलिंग ही सुंदर टाकली, त्यावरती सुंदर असं क्षेत्ररक्षण झालंय. संघाची धावसंख्या झाली 77. स्ट्राईकला आहेत खांडेकर. बघूया पुढचा बॉल. सुंदर असा बॉल आणि त्याच्यावरती वाईटचा इशारा अंपायरचा. 78 संघाची धावसंख्या झाली ती 78. आताचा वाईट बॉल झालेला आहे, त्या धावसंख्या झाली 78. बघूया पुढचा बॉल करंडेला मारतात. सुंदर असा कट झालेला आहे. अंपायरचा निर्णय अगदी चोख झालाय, कारण इथपर्यंत बॉलचा आवाज बॅटचा बॅट आम्हाला आला. करंड्याने 20 बॉलमध्ये 44 धावा, 2 4 आणि 4 6 असं करंड्याने मारून आपली स्वतःची धावसंख्या 44 केली आणि संघाची 78 धावसंख्या झालेली आहे.
बॅटिंगसाठी आले ते जगन्नाथ डवळे वाडेगावचे सुज्ञ फायटर जगन्नाथ डवळे आपल्या संघासाठी सरसावून आलेत. बघूया आपल्या संघासाठी डवळे काय करतात. या ठिकाणी पुढचे मला वाटतं 6वी ओव्हर असेल. 6च ना 5वी ओव्हर विनोद शिंदे आपल्या संघासाठी धावून आलेत. बघूया पुढच्या ओव्हरला विनोद शुभम शिंदे काय करतात त्याच्यासाठी. जगन्नाथ डवळे हा डॉट बॉल झालेला आहे. या ठिकाणी स्टार फायटर वाले बोलाय यांची धाव संख्या झाली 78. पुढचा बॉल बघूया. सुंदर असा मारण्याच्या याच्यामध्ये जगन्नाथ डवळे थोडे बीट झाले. असू द्या पहिलाच बॉल आहे. या चौथ्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये फक्त 8 धावा झाल्यात. या सगळ्यात कमी पुढे ओव्हर घेऊन येतात इंद्रा भालेकर उर्फ सुयोग यांचा हा 6वी ओव्हर घेऊन आलेत आपल्या संघासाठी. बघूया सुंदर असा त्यांचा बॉल टाकण्याची पद्धत तितकी जोमाने मारण्याची आणि कट झाला होता. बघूया एकच रन झालाय तो विशालच्या बॅटमधून. अगदी नकळत कट झाला आणि तो विकेट किपरच्या हातूनही बाहेर गेला. धाव संख्या झाली 79. बघूया आता जगन्नाथ डवळे आपल्या संघासाठी काय करतात. सुयोग उर्फ इंद्रा आपल्या संघासाठी मस्त बॉल होता आणि कट झालाय. जगन्नाथ डवळे आउट झालेत आपल्या संघासाठी. काही शेवटच्या फायनलला त्यांनी कामगिरी व्यवस्थित केलेली नाही. 79 संघाची धाव संख्या असताना दुसरी विकेट या ओव्हरला पडलेली आहे. करंड्यानंतर आपले जगन्नाथ डवळे आउट झालेत. खूप संघाची अपेक्षा होती आणि गावाची अपेक्षा आपल्या संघासाठी काहीतरी सुंदर अशी फटकेबाजी करतील, पण माझ्या मते तिसऱ्या बॉलला ते बीट झाले, आउट झाले. या ठिकाणी बॅटिंगसाठी आता तो मंगेश भाऊ ढवळे या कार्यक्रमाचे सुज्ञ नियोजन. या का विधाता डेव्हलपरचे प्रोपेटर आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिरसवडी मंगेश भाऊ गावडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. बघूया पुढचा बॉल. सुयोगने सुंदर अशी विकेट घेतलेली, त्यावरती मारलेला सुंदर असा चेंडू आणि तो डायरेक्ट सीमा पार होतोय. 6 रन, 85 धाव संख्या झालेली. आता सुंदर असा मंगेश भाऊने जो 6 मारलाय, सुयोगच्या बॉलला सुंदर असा हवेमध्ये त्यांनी 6 रन प्राप्त करून आपल्या संघासाठी सुंदर अशी कामगिरी दिली. सुंदर असा मारलेला बॉल जगन्नाथ मंगेश ढवळे यांनी पहिला रन काढला. दुसरा रन काढण्यासाठी तेवढी चतुराई आणि तिसऱ्या रनसाठी बघूया. त्या ठिकाणी तिसरा रन पूर्ण संघासाठी झाला. 85 न 3 88 रन संघासाठी. जे आता पहिलाही 6 मारला आणि नंतर राहून 3 असे त्यांनी 9 रन संघासाठी
2 बॉलमध्ये दिलेत. 450ची सरासरी मंगेश भाऊ यांनी केली. बघूया आता दुसरा बॉल. सुंदर असा हवेत टोलवलेला बघूया. तेवढं क्षेत्ररक्षणही सुंदर आहे. प्रयत्न खूप आणि त्यांनी विशाल भाऊ यांची आता विकेट गेलेली आहे. विशाल कोलतेची विकेट विशाल शिंद्यांनी सुंदर अशा हवेमध्ये जो कोट पकडलाय अप्रतिम आहे. संघाचा तिसरा धाव गडी बाद झालेत आणि संघाची धाव संख्या आहे 88. 14 बॉल आणि 25 धावा असं विशालने योगदान आपल्या संघासाठी दिले. शेवटचं षटक चालू आहे. बघूया सुयोग आपल्या संघासाठी काय करतो. सुंदर असा बॉल. या ठिकाणी 6 ओव्हर झालेल्या आहेत. संघाचे धाव संख्या झालेली 85. 88 जिंकण्यासाठी 89 धावा समोरच्या संघाला करायचे. जे भोर रस्त्याच्या वस्तीच्या रस्त्याला जे स्टेडियम बांधलं तिथं बॉलिंग ओव्हर टाकत असताना बॉल टाकत असताना बोलायचं नाही. श्याम गावडे ही अंपायरची या ठिकाणी विनंती आहे. अगोदर किंवा नंतर बोलायचं. बॉल टाकत असताना कुणी माईक वरती बोलायचं नाही. श्याम गावडे कारण अंपायरचा इशारा आहे. आपण दोघं नवीन आहेत. तुम्ही तरुण आहात मी वयस्कर आहे. आमच्या टायमाला स्पीकर नव्हता खेळताना. या ठिकाणी आता ज्यांची बॅटिंग झाली संघासाठी करंडे यांनी 44 20 चेंडूमध्ये 44 रन. कोलत्यांनी 14 बॉलमध्ये 25 रन आणि जगन्नाथ ढवळे 2 बॉल आणि 0 रन. त्यानंतर 3 बॉल आणि 9 रन मंगेश ढवळे. 300च्या सरासरीने रन रेट केलाय. या ठिकाणी दोन्ही अंपायरचं ग्राउंडकडे आगमन होत आहे. चला विशाल शिंदे आणि शुभम शिंदे
यांच्या संघाची यानंतर बॅटिंग होणार आहे. संघ मालक शुभम शिंदे आणि सुमित सिंगे. या ठिकाणी स्टार संघाचे बॉलर जगन्नाथ ढवळे आपल्या संघासाठी पहिली ओव्हर आणि सुंदर असा बॉल टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आणि त्याच्या एक चोरटी धावसंख्या काढून संघाची धावसंख्या 1 झाली. शुभम शिंदे हा पायचा रन मिळालाय, खात्यामध्ये जमा नसणार. जगन्नाथ ढवळेंनी सुंदर प्रयत्न केला. आमचे बाचे विशाल कोलते यांनी जो त्यांच्या हातातून बीट झाला. यानंतर जगन्नाथ ढवळे आपल्या संघासाठी दुसरा बॉल घेऊन येतात. सुंदर असा बॉल जगन्नाथ ढवळे यांनी टाकला. तितकाच प्रतिम लेग बाईचा 1 रन या ठिकाणी संघाला प्राप्त झालाय. तेवढी तोलामोलाची फिल्डिंग या ठिकाणी झालेली आहे. बघूया आता जगन्नाथ आपल्या संघासाठी पहिला ओव्हर आणि तिसरा बॉल टाकतात. विशाल शिंदे बघूया सुंदर असा टोलवलेला, त्याच्यावरती माझ्या मते 1 रन निर्धाव धाव झालेली. बघूया वैयक्तिक बैल आणि संघाचं तिसरा चौथा बॉल टाकतात. धाव संख्या झाली ती 2. सुंदर असा मारण्याच्या प्रयत्नामध्ये तितका सुंदर जगन्नाथ ढवळेने आपल्या संघासाठी बॉलिंग केलेली आहे. निर्धाव चेंडू पुन्हा आणि धाव संख्या झाली फक्त 2. बघूया आता संघासाठी पहिलं ओव्हर आणि 5वा बॉल देतात. जगन्नाथ ढवळे सुंदर अशी प्रतिम बॉलिंग करत आहेत. अख्ख्या संघाची धुरा त्यांच्यावर आहे. सुंदर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झाले थोडे. सुंदर अशी बॉलिंग जगन्नाथ ढवळे यांनी केलेली आहे. खेळाडूंचं जगन्नाथ ढवळे यांना सुंदर असं टाळे वाजून प्रोत्साहन होते. हा पण डॉट बॉल झालेला. संघाची धावसंख्या फक्त 3-2. सुंदर असा टोलवलेला बॉल, त्याच्यावरती 1 धावसंख्या. बघूया संतोष इंगळे. ओव्हर समाप्त झालेले. संघाची धावसंख्या फक्त 3. 1 ओव्हर 3 रन. आता पत्रकार लोखंडे साहेबाच्या वतीनं आता जी सुंदर ओव्हर टाकली जगन्नाथ ढवळे यांना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येते. त्यानंतर संघासाठी बघूया या ठिकाणी आपल्या संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं ओव्हर टाकण्यासाठी खांडेकर आलेत. बघूया आपल्या संघासाठी आता काय करतात. सुंदर अशी जगुनी बॉलिंग केली. त्यानंतर खांडेकरांचा सुंदर असा बॉलिंग होणार आहे. सुंदर असा टोलवलेला. बघूया त्याच्यावरती 1 धाव संख्या पूर्ण झाली. बॉलिंग टाकत असताना आपण माईक वरती बोलू नका विनंती. आपल्याला दुसऱ्या वेळेस कोण श्याम गावडे आहेत का? श्याम गावडे बॉलिंग करत असताना आपण विनंती बोलू नका. अंपायरचा आम्हाला इशारा येतोय.
आकाश बोर सुंदर करंडे आता बॉलिंग करतील बघूया. सुंदर फटका बघूया आता. शुभमच्या बॅट मधून निघालेला सुंदर असा अप्रतिम षटकार आहे. संघाची धाव संख्या झाली 9-10. सुंदर असा हवेमध्ये मारलेला चेंडू 6 रन प्राप्त झाले. संघाची धाव संख्या झाली 10. दुसऱ्या ओव्हर मधला हा तिसरा बॉल चालू आहे. सुंदर असा हवेत चेंडू बघूया आता. हा 6 रन संघासाठी दुसरा षटकार या ओव्हर मध्ये मारला. करंड्यांच्या बॉलिंगला धाव संख्या झाली ती 16. 77 धावामध्ये 27 धावामध्ये 77 रनची गरज आहे जिंकण्यासाठी शिंदे संघाला. 27 बॉल 77 रन 73 रन. सुंदर असा बॉल बघूया त्याच्यावरती किती धाव संख्या होती. पहिलाही मिळालाय दुसराही रन काढलाय. मला वाटतं हा आत्ताचा करंड्याचा लेग बायचा एक रन मिळाले. करंड्यांचा हा ओव्हर जरा माघाडी पडले का वाटते कारण एका ओव्हर मध्ये 2 सिक्स मारलेत. धाव संख्या झाली ती 18. सुंदर मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया तेवढी तोलामोलाची फिल्डिंग पण बीट झाले जगन्नाथ ढवळे. दुसराही रन पूर्ण केलाय. मंगेशराव ढवळे यांची चांगली फिल्डिंग. जगन्नाथ ढवळे थोडे बीट झाले आणि हातामधून बॉल बाउंड्रीच्या दिशेने गेला. सुंदर मारण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे बीट झालेत आणि लेग बायचा अंपायरचा इशारा 1 रन. धाव संख्या झाली ती 21. 24 बॉल 68 रन बनवायचे संघासाठी. बघूया आता तिसरं षटक कोण घेऊन येते. शुभम शिंदे यांनी आताच्या झालेल्या करंड्याच्या एक ओव्हर मध्ये 18 रन प्राप्त करून आपल्या संघाची बाजू भक्कम करण्याच्या दिशेने आगचूक करीत आहेत. या ठिकाणी बघूया आता संघासाठी तिसरं षटक घेऊन येते जगन्नाथ ढवळे. या ठिकाणी 21 रन झाले. तिसरी ओव्हर साठी येतात आपल्या संघाचं तिसरं षटक वैयक्तिक दुसरं जगन्नाथ ढवळे. त्यांनी फक्त पहिल्या ओव्हरला 3च रन दिले होते. धन्यवाद. सुंदर हवेत मारलेला फटका बघूया. उत्कृष्ट या ठिकाणी फिल्डिंग केले. संघाच्या 3 रन वाचवलेत. संघाची धाव संख्या झाली ती 22. 23 बॉल 67 रन बनवायचे. संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले ते जगन्नाथ ढवळे. बघूया आता शुभम आपल्या संघासाठी काय करतो. तेवढं तोलामोलाचा फायटर बॉलर जगन्नाथ ढवळे. थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये बदल केलाय विशाल भाऊ कोलते यांचं. सुंदर असा हवेत फटकाने बघूया आणि भोर यांनी सुंदर असा हवेत त्यांचा झेल टिपलेला आहे. या ठिकाणी भोर यांना आता ज्यांनी कॅच घेतलाय नितेश भोर यांना लोखंडे पत्रकार विजयरावांच्या 201 रुपया. धन्यवाद. संघ मालक सुंदर असा माझ्या मते त्यांनी 3 दिवस आज या ठिकाणी कोट घेतले त्या ठिकाणी माझ्या मते त्यांचे बरेचसे कोट तिथं झालेले आहेत.
देऊ ना. या ठिकाणी शुभम शिंदे यांना जर आउट केलं 501 रुपया मल्हारी गावडे आणि विजयराव लोखंडे एका ओव्हर मध्ये या. शुभम शिंदे यांना विनंती आहे आपल्या संघासाठी आपण दणदणीत रनाचा पाऊस पाडायचा आहे. बघूया संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं जगन्नाथ ढवळे यांनी सुंदर असा या ठिकाणी बॉल केलेला आहे. सुंदर असा टोलवलेला बॉल बघूया आणि तितकी तोलामोलाची फिल्डिंग विशाल भाऊ कोलते. आणि या ठिकाणी रन रेट जगूच्या ओव्हरला थांबलेला आहे. माझ्या मते करंड्याच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 18 दणदणीत 2 षटकार 3 पळून आणि इतर अशा धावा त्यांनी संघासाठी घातक ठरलेला गोलंदाज कारंडे. खांडेकर यानंतर जगू बघूया. जगूने रन रेट थांबवलेला आहे. सुंदर असा मारलेला चेंडू बघूया तितक्याच तोला मोलाचा 6 रन शुभम शिंदे. संघाची धाव संख्या झाली ती 28. तिसरी ओव्हर चालू आहे. 20 बॉल 61 रन बनवायचे आता. या ठिकाणी बघूया संघासाठी आपलं तिसरं षटक वैयक्तिक दुसरं जगन्नाथ ढवळे. कचा असं स्टेडियम भरलेलं चारी बाजूनी. सुंदर असा टोलवलेला चेंडू बघूया आणि तेवढ्याच तोलामोलाची फिल्डिंग या ठिकाणी अंकुश लांडगे जुने आमचे सहकारी मित्र आमच्या टीमचे काळाचे फास्टर बॉलर अंकुश लांडगे. यानंतर संघासाठी बघूया जगन्नाथ ढवळे आणि शिंदे. सुंदर असा मारण्याच्या फटक्यात माझ्या मते तो सीमा पार होतोय. 6 रन. सुयोग भालेकर यांनी सुंदर असा हवेमध्ये षटकार आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करते ते सुयोग भालेकर. तिसरे षटक पूरक झाले 35 धावा. अठरा बॉल 54 रन. यानंतर संघासाठी बघूया चौथं षटक घेऊन कोण येत आहे. सरासरी प्रत्येक बॉलला 3 रन करायचे. यानंतर बघूया संघासाठी चौथं षटक कोण घेऊन येते आणि आपल्या संघाला प्रगतीच्या दिशेने कोण घेऊन जाते. 18 चेंडू मध्ये 54 धावा. सरासरी एका बॉलला 3 रन. धन्यवाद विचारल्याबद्दल. इकडून स्कोर क्लिअर सांगितला जाईल याची नोंद घ्या. ज्या वेळेस वाडेगाव मध्ये क्रिकेट संघ तयार झाला त्या टायमाला वय वर्ष 52 म्हणजे अंकुशरावचं आमचं एकच वय. विकेटिंगचं काम 1 नंबर मी करणार आणि बॉलिंगचं काम अंकुश लांडगे करत होते. ते खेळतात आम्ही महाराज झालो ते प्लेयर राहिले. धन्यवाद. खेळामध्ये वयाची मर्यादा नसती. खेळाचं गुण कला कौशल्य हे दाखवायचं. बघूया संघासाठी चौथं अंकुश लांडगे यांचं पहिलं शतक. सुंदर असा बॉल हव्या ते बघूया त्याच्यावरती क्वाट होतोय का. सुंदर असा कारंड्याने आपल्या सुंदर असा खांडेकरांनी क्वाट घेतलेला आहे. शुभम शिंदे आउट झालाय. धन्यवाद.
संघाला मोठा झटका, जबरदस्त झटका बसलेला आहे. शुभम शिंदे आउट झालाय. हा? या ठिकाणी अशोक खांडेकरला पत्रकार लोखंडे यांचे माझे 200 रुपये. शुभम शिंदे आणि अशोक खांडेकर हे दोघंही खेळाडू एका क्लब मध्ये खेळत होते. आताच्या बॉलला आमचे जुने जाणकार व्यक्तिमत्व अंकुश लांडगे यांनी सुंदर अशी ज्या खेळाडूची विकेट काढायची बरोबर त्यांनी या ठिकाणी त्यांची विकेट घेतलेली आहे. बघूया संघासाठी काय करतात. संघाचं चौथं वैयक्तिक त्यांचं पहिला आणि तिसरा बॉल. माझ्या मते तिसरा बॉल चालू असेल. आमचे सहकारी मित्र जुने खेळाडू अंकुश लांडगे संघासाठी काय करतात बघूया. ज्यांची नावं घेतले त्याचे पैसे जमा करा बरं का. नाही ते आखड्यागत होते. माझे 100 माझे 200. बर बघूया आता टाकलेला सुंदर असा चेंडू हवेत तितका तोला मोलाचा आणि त्याच्यावरती व धन्यवाद विकेट गेलेली आहे. शिंदे संघाला दुसराही या ठिकाणी धक्का बसलेला आहे. या ठिकाणी अंकुश लांडगे यांना युवराज पवार शिवराज पवार सरांचा 200 रुपये, आपलेही 200 रुपये. बघूया आमचे सहकारी मित्र अंकुश लांडगे वयाच्या मानाने वय 52. बघूया आमचे जुने सहकारी मित्र अजूनही आपल्या नसा नसातून खेळतात. रक्ताच्या हॅलो एक रिक्वेस्ट आहे दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांच्या. ज्यावेळी आपण गार्ड परिधान करून येणार आहात कृपया आपण बाहेरूनच या, अन्यथा 3 रनांची पेनल्टी दिली जाईल. आता नाही हे पुढच्या वेळी सगळ्यांनी दोन्ही संघांनी लक्षात घ्या. धन्यवाद. बघूया आता संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं त्यांनी चौथ्या आणि 5व्या बॉलला विकेट घेतली लांडगे यांनी. बघूया पुढचा बॉल सुंदर मारण्याच्या ह्याच्यात आणि व्हाईट बॉलचा अंपायरचा इशारा. सुंदर असं अंपायरचं काम चालू आहे. बघूया आता अंकुश लांडगे यांचा बॉल. सुंदर असा बॉल आणि तितकीच सुंदर अशी फिल्डिंग. ज्यांची विकेटिंग जी विशाल भाऊची बॅटिंग आणि विकेटिंग पाहायचं म्हणलं की आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांचा खेळ असतो. बघूया अंकुश लांडग्यांचं वय आहे 52. तरुण खेळतात 30-35च्या आत, म्हणजे 20-21 रन वयाचा बदल असताना एवढं सुंदर खेळतात. बघूया आता साळुंक्याने सुंदर असा टोलवलेला चेंडू, तितका तोलोमोलाची फिल्डिंग आणि ज्यांची अतिप्रथम फिल्डिंग आहे राजपूत. सुंदर अशी त्यांची फिल्डिंग आहे. ज्ञानेश्वर राजपूत यांची सुंदर या ठिकाणी फिल्डिंग. शत्रुघ्न राजपूत आता बॅटिंग साठी आपली बॅट हवेत मारतात. बघूया सुंदर असा ट्राय पण तेवढ्यात बीट झालेत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. या ठिकाणी चौथं ओव्हर आणि संघाचे 38 रन. बघूया लांडगे काय करतात पुढच्या बॉलला. बघूया जो विशाल भाऊ कोलत्याने माग जे क्षेत्ररक्षणाचं काम केलंय. बघूया आता
माझ्या मते या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. 13 बॉल 51 रन करायचे. माझ्या मते हाय वाईटचा अंपायरचा इशारा वाईट बॉल. 13 बॉल 50 रन बनवायचे संघासाठी. सुंदर असा मारण्याच्या याच्यामध्ये सुंदर असं वयाच्या मानाने अंकुश लांडगे यांची सुंदर अशी बॉलिंग झालेली आहे. संघासाठी 5वं षटक घेऊन कोण ते बघूया. विशाल भाऊ कोलते. संघाचं 4थं षटक त्यामध्ये फक्त 4 धावा आणि 2 विकेट काढलेत. आमचे सहकारी मित्र अंकुश लांडगे यांनी अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल वयाच्या मानानं आमच्या सर्व खेळाडूच्या वतीनं अंकुश लांडगे यांचं हार्दिक स्वागत करायचे. वय 52 असताना सुद्धा सुंदर अशी कामगिरी केलेली आणि क्लब मध्ये खेळणाऱ्या खेळाडूच्या दोघांच्या विकेट स्वतः लांडगे यांनी काढलेत. बघूया आता संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं वैयक्तिक दुसरं अशोकराव खांडेकर आपलं संघासाठी बघूया काय करतात. ते स्पिनर बॉलर आहात. सुंदर अंपायरचा इशारा वाईट बॉल. संघाची धावसंख्या झाली ती 40. 12 बॉल 49 रन बनवायच्या संघासाठी खूप अवघड काम आहे पण पाहूया खेळ आहे. सुंदर असा हवेत मारणार फटका. माझ्या मते हाय रन काय काढता आला नाही. बघूया. प्रयत्न खूप सुंदर आहेत पण प्रयत्नाला यश नाही. सुंदर असा मारण्याच्या याच्यामध्ये एकच बॉल थोडे मिस फिल्डिंग झाली आणि संघासाठी घातक आहे. 1 रन मिळून धावसंख्या झाली ती 41. 10 रन 48 रन बनवायचे. 10 बॉल 48 रन बनवायचे. अवघड आहे पण बघूया खेळ. खेळ सुंदर असा बॉल करंड्यांनी टाकला आणि मागे जेवढी तोलमोलाची जे विकेटिंग केली आमचे बाचे विशाल भाऊ कोलते. बघूया आता करंड्यांनी पहिल्या ओव्हरची बराबरी करायची काय. सुंदर खांडेकरांनी आणि याच्यावरती विकेट गेली. संघाची मोठी हानी झालेली आहे. आता माझ्या मते शिंदे संघांना खूप अवघड होणार आहे. 8 बॉल किती बॉल 8 बॉल 48 रन बनवण्यासाठी संघाला आता खूप मोठी आहे. हॅलो आकाशराव भोर. 8 रन 48 रन बनवायचे. 8 बॉल 48 रन बनवायचे. शिंदे संघांना खूप अवघड आहे. सुमित दादा शिंदे बघूया आता. बोल्ड झालेत आणि फिट होऊन बोल्ड झाले. सुंदर असे विकास लांडगे यांचे डायरेक्ट 3 फळाबाद आणि माझ्या मते अशोक कारंड्यांनी पहिल्या ओव्हरची आता बरोबर धुलाई करून भरपाई केली. बघूया आता सुमित दादा संघासाठी घेऊन येतात आपल्या बॅट मध्ये बापू शिंदे. त्यासाठी अशोक कारंड्याची पहिली ओव्हर माघारी ठरली 18 रन. या ठिकाणी हॅट्रिक झाली तर मरला गावडे 500 रुपये, संदीप केसोड 500 आणि युवराज पवार शिवराज पवार विजयराव लोखंडे संघ मालक प्रत्येकांचे 500 रुपये. सुंदर असा टोलवलेला
नो बॉल, त्यावरती पळून 2 संख्या, अशा 3 संख्या, धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 3 वाढवा 44. या ठिकाणी पत्रकाराच्या संघाला माझ्या मते पहिली ट्रॉफी मिळेल. बघूया आता सुंदर आणि वाईटचा अंपायरचा इशारा. संघाची धाव संख्या झाली ती 45. 7 चेंडू मध्ये 44 रन करायचे. हे पा या ठिकाणी कारंडे सुंदर असा मारण्याच्या याच्यामध्ये, आणि बघूया त्यावरती 1 धाव पूर्ण झाली. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये तेही पूर्ण झाली, काही हरकत नाही. 1-2 धावांनी आता संघासाठी काय होणार नाही. 6 बॉल 42 धावा. सरासरी एका बॉलला 7 रनची गरज आहे. आता आम्ही पंचमंडळीने अपेक्षा सोडलेली सुमित संघासाठी. एखाद्या वेळेत जर 9 बॉल पडला आणि प्रत्येक बॉलला 6 रन मारले तर सुमित शिंदे संघ हा सहज विजय होईल. पण विजयाची अपेक्षा दूर आहे. कुठल्या खेळाडूला कधी कमी समजायचं नाही. मंगेशराव ढवळे यांनी सुंदर असा बॉल केला, त्याच्यावर तेवढ्याच प्रतिम 6 रन. अंपायरचा इशारा. सुंदर असा हवेत फटका मारण्याचा. आताच मी अगोदरच एक बॉल टाकताना बोलून गेलो, एक वेळेस नवीन बॉल द्या, मारुती ठवरे नवीन बॉल द्या. मी आताच एक ह्या बॉलच्या टाकण्याच्या अगोदर बोलून गेलो की एक बॉल जर डॉट झाला किंवा 6 रन मिळाले तर संघ जिंकण्यासाठी थोडीशी सुरताही तयार होते. बघूया आता 5 बॉल 36 रन. जो आता भोरने जी बॉलिंग केली, सुंदर बॉल होता, तितका प्रतिम षटकाराही मारलाय. बघूया सुंदर असा हवेमध्ये बॉल आहे आणि त्याच्यावरती दुसरी रन काढण्याच्या प्रयत्नामध्ये 3रा रन आणि थोडस मिस फिल्डिंग झाली. ज्यांनी तो प्रयत्न केला होता आउट. ज्यांनी मंगेश भाऊनी जे बॉल पकडण्यासाठी अप्रतिम सुंदर अशी शरीराची चलाखी केली आणि तो बॉल अक्षय शिंदे हे पा माझ्या मते 4 बॉल मध्ये 33 रन म्हणजे सरासरी 11-3-33. एका बॉलला 11 रन काढायचे. बघूया तसं सुंदर असा बॉल बीट झाला आणि त्यात प्रतिभा आमचे कोलते बाचे यांनी सुंदर अशी मागे विकेटिंग करून एकही बॉल पाठीमागे जाऊन दिलेला नाही. 3-33. बघूया पुढचा बॉल सुंदर अशी हाणण्याच्या मारण्याच्या ह्याच्यामध्ये ते लेग साइडचा टंप बोल्ड झालेत. बघूया कारण की 2 बॉल 33 रन. एका बॉलला 16 रन काढायचे. या ठिकाणी 2च बॉल ओव्हरचे बाकी आहेत. 2 बॉल 33 रन बनवायचे. बघूया संघासाठी आलेत संघाचे संघ मालक उद्योगपती सुमित शेठ शिंदे यांचं बॅटिंग साठी आलेत. बघूया 2च बॉल संघासाठी राहिलेत. सुंदर असा बॉल आणि त्यात मोलाची मागे विकेटिंग आणि बीट झालेत ते सुमित शिंदे. 1 बॉल 33 रन. या टुर्नामेंटचा शेवटचा चेंडू भोर यांनी
आपल्या हातातून शेवटचा चेंडू टाकून या कार्यक्रमाची सांगता करतात. बघूया व्हाईट बॉल. या ठिकाणी एक बॉल 32 रन. परत वाईट. जितकी सुरेख कामगिरी तितकी वाईट कामगिरी केली. बघूया एक बॉल 32 रन. एक बॉल 31 रन बनवायचे ते संघासाठी. सुमित शेठ शिंदे उद्योगपती. परत वाईट बॉल टाकलेला आहे. बघूया माझ्या मते त्यांनी एक थोडे खेळाची थट्टा लावल्यागत झाले. लगोपाठ 3 बॉल वाईट टाकलेत. वाईट टाकून संघाची कामगिरी वाईट होते. मित्रांनो शेवटच्या बॉलला कोणाची दिष्ट लागली. या ठिकाणी वैभव शेठ पठारे आपण या ठिकाणी आलात. कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आमच्या या हो मारली 5 रनाची पेनल्टी पण मारली. एक बॉल 25 रन. पाच रनाची या ठिकाणी पेनल्टी दिलेली आहे संघासाठी. एक बॉल 25 रन. एक बॉल 25 रन. बघूया आता सुमित शिंदे. 1 बॉल 55 रन. सुंदर असा मारलेला हा बॉल सुमित शिंदे यांनी. बघूया